चला आता सेम रोड जो की पन्हाळा जाताना वापरलेला, पण पन्हाळा नाही, पन्हाळा इकडून गेलो सरळ पुण्याला, इकडून गेलो राईट, पुण्याचा रोड जो पुण्याला चाललेलो तोच. आणि ज्या रूटला पहिल्यांदा मी कॅमेरा चालू केला तर सेम रूट आहे, फक्त जिथं मी तुम्हाला आमची शाळा दाखवली होती त्या शाळेपासून फक्त वळायचं दुसरीकडं. लेट झालाय जरा, नाही लेस लेट झालाय. 12 वाजलेत, 12 वाजून किती झालं, मग गाड्याला पण नाही घातलं. ठीक आहे, काय विषय नाही. अँड जॅकेट कसं दिसतंय, कसं जॅकेट कडे दिसतंय का, दिसतंय खरं. माझं 18 दाखवायचं, जॅकेट नवीन घेतलं ना आता, 2000ला काय तर 2500ला पडलं. आणि खाली आजच नाईट पॅन्ट घातली मुद्दामून उन्हामुळं, म्हणजे जास्त चिकचिक होणार नाही उन्हाने. आता आलोय, वायरचा विषय झाला, वायर कुठं पडली काय माहीत नाही, किंवा कुठं राहिले माझ्याकडनं ते आठवत नाही आहे, किंवा आहे बॅगेत हे कळत नाही आहे. आणि किशा तर आता मित्रांनो पोचलो आपण गोंदवलीकर महाराजांच्या मंदिराच्या बॅक साईडला, म्हणजे जिथं पार्किंग आहे तिथं. आता गाडी वगैरे पार्क केली आपल्या मागे दिसेल, हां ड्रायव्हर आपल्या तिथं पार्क केला आहे. आणि जात महाराजांना दर्शन घेत मी पुढे निघत. मागाच तुम्हाला म्हणलेलं जॅकेट सांगितलं तुम्हाला, रायडिंग जॅकेट घेतलेलं ते जॅकेट आपला हे बघत आहे, शूज उलट ठेवायचं काय ते जाऊयात दर्शन घेऊन पुढं बघत निघत. थोडं खाऊन पिऊन पण घेऊयात काय तिथंच, जेणेकरून जरा पोटला आधार मिळेल. इकडे बघा सगळीकडे मस्त फिरायला वगैरे आहे. तर मित्रांनो आपण मिनिमम 5 वर्षानंतर मंदिरात आलो आहे. 5 वर्ष कुठल्या कशाला मंदिर, सगळं जसं थोडंसं चेंज वाटते, सगळं जरा वेगळं वेगळं. ठीक आहे, आता काय करतो मी तिथं चप्पल तिथं गाडीत शूज वगैरे काढून ठेवतो अँड पुढं जातो. शूज वगैरे काढून ठेवून जातो पुढं जाऊन बघूया. बघू शकता समाधी मंदिर आहे इकडं. आय थिंक सो जेवण करण्यासाठीच हे, किंवा भक्त काय म्हणतात आपण नामस्मरण. एवढं दिवसून आलो की बस काय बोलू. इकडून आज जायचं आपल्याला. आता आलो तर दर्शन घेऊयात, 5 मिनिटात दर्शन घेऊन इकडे दर्शन मंडपावर चाललं आपण आता. आणि आत गेल्यावर तर फोन बंद करायला होतो. पुढे जाऊन बघत काय काय नाही ते. आपण इकडे मागच्या मागं नको जायला, शांतता समजा वाटते इथले. आवाज येतोय कसा माहीत नाही मला, पण आता निघलो आपण मसूर दर्शन आहे. सचिनगडला यायची गरज नाही म्हणली मागाशी म्हणलं तसं मी. आणि रोड एकदम स्मूथ लागलेला आहे मस्त. आता जाऊयात. लाईक काही फायदा झाला नाही. मी एवढं व्हिडिओ काढले, सगळे भेंडी सगळं केलं, पण मेमरी कार्डच करप्ट झाले. आता बोला, आता मेमरी कार्ड करप्ट झाले. जेवढे आहेत तेवढे तुम्ही दाखवतो तुम्हाला, बाकीच काय दाखवू शकत नाही. जेवढे आहेत तेवढे क्लिप्स दाखवीन. वाईट वाटतं, एवढं सगळं केलं, एवढं सगळं सिनेवर दाखवलं, एवढं मस्त मस्त आहेत, पण मेमरी कार्ड करप्ट झालं. प्रत्येक वेळेस मागच्या पण आपल्या शिवनेरीच्या वेळेस पण झाले ना, आता पण झाले. मूड खराब झाला पूर्ण. एका गावात पोहोचलो. कोणतं गाव आहे काय आयडिया नाही आहे. आलो एका गावात. आता गाव कोणतं आहे ते बघूयात. ते बघा इकडं पुढे चालू डोंगराची, पण असा पट्टा इकडे पण गेलेला, इकडे पण असा सगळं जॉईन आहे. या पुढंपासनं इकडून असा त्या पुढेपर्यंत अख्खा जॉईन आहे. आणि ते आपल्या माणसांना खपत नाहीत. खांदा जसं तिकडं खांद्याला चालू आहे तसं सगळीकडं वाट लावली. ठीक आहे, मस्त वाट लागल्यात जायला. जाऊन तिथं पहिलं महाराजांचं दर्शन घेऊयात मस्तच्या. तिथून पुढं
उमरजवरनं हॅलो जातं काय म्हणतो हां. तर आता आहेत अवघे 3 किलोमीटर. आणि जसं जसं पुढं राहील तसं तसं थोडं झटकवा जाणं लागलं असं जर हो लागलं. ठीक आहे, आलोय ना, करायचं. मग आता कसं नॉनस्टॉप राईड केल्यावर थोडं ते प्रॉब्लेम होतो. राईड पण लेट चालू केली मी. होती आता मसूर हे मसूर चालू आहे थोडक्यात. म्हणजे मसूरमध्ये आलोय आपण. आता इथे इथं कुठं थांबूयात साईडला. आणि मसूरचं मारुती मंदिर कुठे ते विचार पहिल्यांदा विचार घेतले. मारुतीचं मंदिर कुठे आहे मसूरच्या? हा, उजवी ब्रह्मपुरी. ओके. भैया ब्रह्मपुरी कुठे कडे? इथनं खाली का? चालते चालते. मंदिर पुढून खाली का? हां, चालतंय. ओके, थँक्यू. मंदिर कुठे पाहिजे मारुतीचं? पुढच्या वळात ना का? फायनली पोचलोय बाबा. मारुती पहिल्या मारुतीच्या मंदिराला पोचलोय. चला दर्शन घेऊयात, पुढे निघूया.